जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्या संदर्भात काही आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह राज्यात देखील राजकारण देखील तापलेलं होतं. दरम्यान या संदर्भात हा आक्षेपार्ह व्हिडिओ कोणी सोशल मीडियावरती व्हायरल केले, या संदर्भात चौकशी करावी, या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुख तथा मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक अरविंद देशमुख यांनी या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अरविंद भाऊ, काय सांगाल? गिरीश भाऊ महाजन यांच्या संदर्भात जे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? 18 जूनच्या मध्यरात्री काही सोशल मीडियामध्ये काही फोटो आले, फेसबुकवर काही मी त्या ठिकाणी फोटो पाहिले. त्याच्यामध्ये क्लिअर कटपणे यायचा वापर करून त्या ठिकाणी ते फोटो व्हायरल करण्यात आलेले होते. माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांची नाहक बदनामी करण्याचा हे खूप मोठं षडयंत्र होतं आणि एकाच वेळेस हे ठरवून केलेला हा एक षडयंत्राचा एक भाग होता. आणि म्हणून मी दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी जळगावच्या सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी रीतसर 356 66 आणि 67 अन्वये मी त्या ठिकाणी तक्रार दिली होती, फिर्याद दिली होती आणि त्या फिर्यादीहून गुन्हा दाखल झाला. जो आरोपी होता त्या आरोपीच्या नावाने मी ते काही फिर्याद दिली होती आणि त्यामध्ये ज्या आरोपीने हे कृत्य केलेलं होतं त्याला पोलिसांनी, माननीय पोलीस अधीक्षक धिवरे साहेब त्यांच्या टीमचं मी खूप धन्यवाद व्यक्त करेन की त्यांनी 1 महिना जवळजवळ तिचा तपास केला आणि आरोपी सापडला. आरोपी सापडलाच नाही तर आरोपिताने हे सर्व मान्य केलं की बनावट मी केलेलं होतं, AI फोटोचा वापर झाला आणि आरोपीला काल रोजी पोलिसांनी अटक केली. त्या पोलिसांच्या कारवाईचं खूप या ठिकाणी मी कौतुक करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि जेणेकरून फक्त एकच आहे, समाज माध्यमावर अशा प्रकारे बदनामी करणारे जे कोण असतील त्यांना अशा प्रकारचे कठोर शासन झाल्यामुळे ते बाकीचे ज्यांचे उपद्व्याप आहे निश्चितपणे ते कमी होतील आणि त्यावर कुठेतरी कायद्याचं वचक राहील. जो बीड जिल्ह्यातून संशयित आरोपीला अटक केलेली आहे त्याचं आणि गिरीश भाऊ महाजन यांची काही संबंध आहेत का? म्हणजे जुनी ओळख किंवा कार्यकर्ता आहे का? काही संबंध? काहीही संबंध नाही, वैर वगैरे काहीही संबंध नाही. अनेक अशी उपट सू असतात की त्यांना हा एक कीड आहे, एक रोग आहे आणि असे पीडित जे रोगाने म्हणजे कुठेतरी कोणाचे तरी कारण नसताना, संबंध नसताना बदनामी करतात. सोशल मीडिया एक खूप चांगलं माध्यम लोकांना होऊन गेलं ते खरं म्हणजे त्याचा उपयोग तर खूप कमी होतो चांगला, मात्र दुरुपयोग खूप होतोय. आणि अशाच मध्ये हे समाजामधले जे विकृत आहेत आणि ह्या विकृत लोकांची अनेक असतात. म्हणजे तो एक मी ज्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय हे समाजातला एकच आरोपी आहे का? तर एकच नाही आहे. समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही कीड पसरलेली आहे आणि त्यापैकी एक किडा त्याला पोलीस त्यापर्यंत पोहोचले, त्याला अटक केली. काल त्याला अटक झालेली होती, त्यावर कारवाई झालेली आहे. तर त्या कारवाईचा मी निश्चितपणे माननीय पोलीस अधीक्षकांचा सर्व टीमचा अगोदर धन्यवाद व्यक्त केलेला आहे. हे जे कारस्थान हे काही विरोधकांनी केला असावा असा काही तुमचा आरोप आहे का यामध्ये? निश्चितपणे याच्या मागे आमची भूमिका तीच आहे. आरोपीला जरी अटक झाली तरी ते संबंधित जो आरोपी आहे त्याची लागणी बांधणी कोणाकोणाची आहे, तो कोणाकोणाच्या संपर्कात होता किंवा त्याला कोणाच्या माध्यमातून ही सर्व सामुग्री पुरवण्यात आलेली आहे किंवा अन्य कोण त्याच्या मागे आहे. कारण आपण बघता की 19 जून रोजी दिवसभरामध्ये सोशल मीडियावर विविध ठिकाणाहून जे प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या त्याच्यामुळे समाजातील अनेक सज्जन शक्तींनी या विषयाचा कुठे काही करू शकले नाही. मात्र त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच लोकांनी या विषयाचा निषेध केलेला आहे. आपण पाहिलं असेल की अनेक पोलीस स्टेशनमध्ये, अनेक कार्यालयामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या किंवा राज्यभरामध्ये बऱ्याच ठिकाणी निषेधाच्या निवेदनं सामान्य नागरिकांनी दिले होते आणि त्यानंतर ही कारवाई झाली. पोलिसांनी याला आरोपीला पकडलंय. या पकडल्यामुळे सर्व कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे, मात्र या माध्यमाचा उपयोग चांगल्या कामाकरता व्हायला पाहिजे. मात्र दुर्दैवानं बऱ्याच वेळा असं होताना दिसत नाही. याचा उपयोग जो आहे तो विकासाकरता, शिक्षणाकरता आज अनेक प्रश्न समाजासमोर आहेत. निसर्गाची या प्रकारे ऱ्हास होत आहेत. आज जलसंवर्धन, अनेक विषय, अनेक मुद्दे आहेत, आरोग्याचे प्रश्न असतील. याकरता या माध्यमाचा उपयोग व्हायला पाहिजे. मात्र या माध्यमाचा उपयोग बऱ्याच वेळा काही लोक समाजात विकृतीच म्हणू आपण, संपूर्ण समाज नाही पण मात्र समाजात काही असे किडे आहेत की ते नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने काही ना काही करत असतात आणि ते समाजात पुढे काहीतरी चुकीची माहिती पसरत असतात. पोलिसांच्या या कारवाईमुळे आता बाकीचे जे कोण असतील त्यांच्यावर पण ते एक सर्वांचे त्यांचे नंबर लागणार आहे. त्यामुळे आता जे कोणी असून उरलेले आहेत त्यांचाही पटकन कारवाई करावायची आगामी काळात आमची मागणी असणार आहे. नक्कीच. फिर्यादी म्हणजेच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सांगितलेलं आहे की हे जे कट कारस्थान केलेलं आहे बहुतेक विरोधकांनी केला असावं, परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून असे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणे ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन आणि
पोलीस अधीक्षकांनी पोलीस प्रशासनाने यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. LS मराठी, जितेंद्र कोतवाल, जळगाव.